पंच तुमच्यासाठी 2000चा पारितोषिक रोख रक्कम आलेली आहे सुजित पाटील यांच्याकडनं. रोख रक्कम 2000 रुपये दोन्ही पंचांसाठी. लेग स्टार्ट मॅच. फर्स्ट बॉल जानू. सामना केला विनोद याने. पहिला बॉल अंशचा. एक बॉल एक धाव. संघाची आयन्स 11ची धावसंख्या होती ती. पहिला बॉल 1 रन. दुसरा बॉल जानुयाचा दुसरा बॉल खेळून काढेल कैलास. आणि बघूया पुढचा बॉल. आणि सुंदर असा कव्हर ड्राय कैलास याच्याकडनं. प्रणयने फील्ड चांगली केली आहे. तिसरा बॉल खेळून काढेल आयन्सचा विनोद पाटील उर्फ बारूद. आणि मिसफील्ड. 2 धावेच्या संख्येने संघाची धावसंख्या होत आहे 4 रन. आणि चौथा बॉल खेळून काढेल विनोद. पंचांचा इशारा वाईटच्या रूपाने आणि एक डिक्लेअर अतिरिक्त डिक्लेअरच्या रूपाने संघाची धावसंख्या होत आहे 6. आणि चांगली अशी बॉलिंग अंशाची. आणि खूप सुंदर असा शॉट. आणि तशी तेवढी चांगली फिल्डिंग वासुदेव जोशी यांच्याकडनं बघण्यात येते. शेवटचा चेंडू. आणि संघाची धावसंख्या होत आहे 7. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 8. बिनबाद 8. शांत असा वातावरण क्रिकेटचा. KPL 2025 सीझन 2. आणि दुसरी गोलंदाजी करण्यात ऍक्शन मध्ये बघत आहेत आपण राजेंद्र बारशींना फोकस करून खेळणार आहेत कैलास पाटील आयन्स 11चे गेम ऑनर. बघूया पहिलाच बॉल राजेश बारशी यांचा. आणि पहिल्याच बॉलवरती सुंदर असा चौकार. आणि या चौकाराच्या संख्येने संघाची धावसंख्या होते बिनबाद 11. 12. एक बॉल 12 रन. आणि डिक्लेअरच्या रूपाने संघाची धावसंख्या होती 13. बिनबाद 13. और दुसऱ्या ओव्हरचा सामना चालू आहे. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल मार्क वरती. सुंदर असा प्लेट. आणि तेवढीच सुंदर फिल्डिंग मच्छिंद्र शेलार यांच्याकडनं बघण्यात येत आहे. विकेटचा पतन. विनोद आउट. तशीच आता एक आलेला नगद इनाम जैविक पाटील साठी. जैविक पाटील सुजित पाटील कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जैविक पाटील उत्कृष्ट फिल्डिंग साठी. धीरज जोशी यांची खूपच चांगली अशी फिल्डिंग बघायला मिळते. तेवढीच चांगली अशी गोलंदाजी राजेंद्र बारशी यांची सुद्धा मिळते. 4 बॉल झाले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
आणि विकेटचं पतन. सूरज हा आऊट झालेला आहे. सूरज याचा विकेट आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे प्रवीण. बघूया आता प्रवीण सूरजची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. काय करतोय आपल्या संघासाठी, किती रन तैनात करतोय बघूया. राजेंद्र याचा शेवटचा चेंडू खेळून काढेल प्रवीण. पंचांचा इशारा व्हाईट. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या होत आहे ती 16. ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 16. जैविकच्या नावाने लिहून ठेव पैसे. इथे लिहून ना जैविकच्या नावाने 1000 रुपये साईडला लिहून ठेव ना. ते बाकीचे पण लिहून ठेव. मी पण पैसे जाते. तसेच नायरा 11चा तिसरा ओव्हरचा सामना. तिसऱ्या ओव्हरच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 16. 2-5-16 आणि तिसऱ्या ओव्हरवरती मार्कवरती आपण बघतोय प्रणय. प्रणय याची गोलंदाजी खूपच छान अशी बघायला मिळते. पहिलाच बॉल डॉट. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर. तेवढीच सुंदर किपिंग विकास पाटील यांच्याकडनं बघायला मिळते. प्रवीण सुद्धा हा चांगला असा खेळाडू आहे, पण आपल्या टीमसाठी किती धावांचा प्रयत्न करतोय तो बघूयात आपण. दोन बॉल. सुंदर असा फटका. सुंदर. तेवढीच सुंदर फिल्डिंग बघायला मिळते अंश याच्याकडनं. अंश हा खूप सुंदर प्लेयर आहे. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग वगैरे ऑलराऊंडर. अंडरआर्मचा किंग बोलतात त्याला, जानू. तेवढी सुंदर बॉलिंग गोलंदाजी हा करतोय प्रणय. प्रणय याचा 4 बॉल 2 बाद 19. संघाची धावसंख्या होते ती 19. आयांश 11. बघूया पुढचा चेंडू खेळून काढेल प्रवीण. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आणि डिक्लेअर. संघाची धावसंख्या होते डिक्लेअरच्या रूपात 21. 2 बाद 21. सुंदर अशी पंचांची कामगिरी आपण बघतोय. पंचांचा इशारा नो बॉल. या नो बॉलच्या मार्कवरती डिक्लेअरच्या रूपात संघाची धावसंख्या होत आहे ती 23. फक्त 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झाले आणि 2 बॉल बाकी आहेत. खूप सुंदर अशी फिल्डिंग अविनाश दलवी याच्याकडून आणि विकेटचा पतन. अविनाश याची खूप सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळालेली आपल्याला. कैलास आघाडी बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे प्रमोद. ओरामचा जुनी तलवार आपल्याला बघायला मिळते. 10-15 वर्षातनं जुनी तलवार बाहेर निघली आपली. बघूया प्रणयाची ओव्हरचा समाप्ती झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते आयांश 11. 24. 3 गडी बाद 24. खूप सुंदर अशी गोलंदाजी नायरा 11 याचकडून बघायला मिळते. आता चौथी गोलंदाजी सोपवण्यात आलेली आहे ती अविनाश दलवी यांच्याकडे बघूया. आता ते आपल्या संघासाठी
किती स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करतात. फिल्डिंगची सजावट चालू आहे. लेग स्टार्ट अविनाश. बघूया पुढचा अविनाशचा चेंडू खेळून काढेल तो प्रमोद. जुनी तलवार. जुन्या तलवारीला धारणे लावलेली दिसत. अविनाशाचा पहिला चेंडू आणि चांगला असा खणखणीत चौकार. जुनी तलवार बाहेर निघली, केली धार. लोणारला नेली, लोणारला. लोणारला नेलेली तलवार आहे डोकऱ्याजवळ. बाबुलोवर आमचा जुना लोहार आहे. बाबुलोवर कोयता आमचं तिथेच असतात आजवाला. अविनाश. हा बघूया अविनाशाचा नो बॉल आहे का पंच? थांबा ना जरा. पंचांचा इशारा अंतिम राहील. डिक्लर डिक्लरच्या रूपात संघाची धावसंख्या होत आहे ती 29. 3 गडी बाद 29. बघूया अविनाशाचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो प्रमोद. राजेश बारशे यांच्याकडनं चांगल्याशी फिल्डिंग बघायला मिळते. 4 बॉल. 30 रन झालं. 30 रन झाल्या. 30 इथं स्कोरिंग चालू आहे. बरोबर आहे. 30 रन झाल्या. स्कोरिंगला आपलं इंजिनियर जुनं. याला नवीन नाही, जुना जुनाच आपण. चांगला असा प्रमोद याचा फटका बघ आणि तेवढी चांगली अशी फिल्डिंग आणि विकेटचा पतन प्रमोद हा पाहत होतोय. ओव्हरचा शेवटचा चेंडू. तसेच संघाची धावसंख्या होत आहे ती 31. आउट कोण? प्रमोद ना. प्रमोद आउट झाले. आणि प्रमोदाची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो नयन. बघूया अविनाशाचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो प्रवीण. नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलच्या याच्यात संघाची धावसंख्या होती ती सुंदर अशी फिल्डिंग. खूप सुंदर अशी फिल्डिंग. नायरा 11ची ओव्हरची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 33 आणि 34 रनांचा लक्ष असा मोठा असा लक्ष ठेवलेला आहे. बघूया आयन्स 11 ने. पंच वेळ घेऊ नका. पुढचा आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि कृपया लक्ष द्या. नायरा 11चे प्लेयर जे आहेत त्यांनी डायरेक्ट आतमध्ये बसायचंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृपया आतमध्ये बसायचंय. 33 रनांचा 33 रन झाल्या. 34चा टार्गेट आहे तुमचा. टॉस साठी नंदा 11चा कॅप्टन आणि जय हनुमान ब चा कॅप्टन. कॅप्टन इथं आलेले आहेत टॉसविन साठी. आम्ही शिवदास पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी की टॉसविन करून घ्यायचंय. नंदा 11 वर्सेस जय हनुमान बी. जय हनुमान बी 11 ने टॉसविन जिंकून प्रथम बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे व नंदा 11 यांना बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे.
चालू असणारा सामना आयन्स 11 वर्सेस नायरा 11 बघूया. 33 रनांचा लक्ष ठेवून 34 रनांना पार करण्याचा जो एवढा मोठा लक्ष ठेवला 4 ओव्हरच्या, तो बघूया आपण ते पार करतात की नाही करतात. स्ट्राईक वरती आपण बघतोय अविनाश दलवी आणि नॉन स्ट्राईकला बघतोय अंश. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय प्रवीण. बॉलिंग मध्ये चेंजेस करण्यात येत आहे. प्रवीणच्या जागेवरती सूरजला तैनात करण्यात येत आहे. बघूया आता सूरज आपल्या संघासाठी किती रनांना मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या संघाला विजय मिळवून देतोय की नाही देतोय बघूया. सूरज याच्या कानामध्ये कालमंत्र देताना कैलास बघूया. संघ स्टार्ट गेम. सूरज बघूया पहिली ओव्हर घेऊन आलाय. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल बघूया. अविनाश हा खेळून काढेल. आणि पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. पहिलाच बॉल पहिला चौकार. चौकाराच्या संख्येने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल. अविनाश याच्याकडनं सुंदर अशी बॅटिंग बघायला मिळते आपल्याला. बघूया अविनाश हा किती ओव्हर मध्ये आपला संघ जिंकण्याचा प्रयत्न करतोय. तसेच दुसरा बॉल डॉट. 2 बॉल 4 रन. तिसरा बॉल मार्क वरती अविनाश हा खेळून काढेल. बघूया सिंगलच्या रूपाने संघाची धावसंख्या होत आहे ती बिनबाद 5. बघूया जानू पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटच्या रूपात संघाची धावसंख्या होत आहे ती 6. बिनबाद 6. अशी चांगली अशी बॉलिंग सूरज याच्याकडनं बघायला मिळते. आणि अविनाश अंश याला कालमंत्र देताना बघूया कालमंत्राचा काय फायदा करतोय की नाही सूरजाचा. आणि अविनाश याचा कालमंत्र सक्सेस ठरलेला आहे. आणि त्याच बॉलवरती अंशाने चौकार मारून आपल्या संघाला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या केलेली आहे ती 10. शेवटचा बॉल बाकी आहे. 10 रन झालेले आहेत नायरा 11चे. ओव्हरचा शेवटचा चेंडू शेष. बघूया सूरज हा काय करतोय शेवटच्या चेंडूवरती. आणि अंश बघूया काय करतोय. चौकार. सुंदर असा खणखणीत चौकार अंश याच्याकडनं. अविनाश याची कालमंत्र खूपच प्रयत्नशील ठरते. अंश याला 2 बॉल मध्ये 2 चौकार खणखणीत बघायला मिळाले. या चौकाराच्या मार्फत संघाची धावसंख्या नायरा 11ची 14. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 नायरा 11ची. योगेश सर तुम्ही तुमचं जेवण झालं असेल तर तुम्ही कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. योगेश सर. तसेच दुसऱ्या ओव्हरला समर्पित केलेला आहे विनोद याच्याकडनं. विनोदच्या हातात बॉल. बघूया विनोद हा आपल्या संघासाठी किती रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय. 14 रन झालेले आहेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 14. दुसऱ्या ओव्हरसाठी समर्पित केला विनोद याला. बघूया विनोद याचा पहिला चेंडू खेळून काढेल अविनाश याचा पहिला सुंदर असा प्ले.
आणि 2 रनांच्या रूपात संघाची धावसंख्या होत आहे ती 16. पहिलाच बॉल विनोदचा. दुसरा बॉल चांगला असा कवटा अविनाश दलवी याच्याकडनं. 2 बॉल 18 रन. संघाची धावसंख्या होते ती नायरा इलेव्हनची 18. अविनाश हा खूपच चांगला खेळ दाखवतोय त्याचा आणि आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न करतोय. हंबा बुब्बा बुंबा. जानू जानू देखताय भजी मांगताय वडा. देखो देखताय भजी मांगताय वडा. ज्ञानू खूपच सुंदर अशी बॉलिंग बघायला मिळते विनोद्याच्या ओव्हरचा. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 20. नायरा इलेव्हनची संघाची धावसंख्या होते ती 20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसऱ्या ओव्हरवर स्ट्राईक केलेला आहे तो प्रवीण याचा बॉल खेळून काढेल तो अंश. बघूया. खूपच सुंदर असा सनसनाट बॉल किपरच्या हातात. किपर कैलास पाटील. सुंदर असा शॉट. बघूया. तेवढी सुंदर फिल्डिंग बघायला मिळते सूरज याच्याकडनं. संघाची धावसंख्या होत आहे ती 22. तसे 10 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. आणि बघूया सुंदर अशी फिल्डिंग. तेवढी सुंदर विकेट पण घेतलेली आहे प्रवीण याने. पहिला विकेट. पहिल्या लागलेली अवदसा. पहिलाच मुतखड्या बाजूला. पहिलाच लापडा. पहिलाच लचांग. पहिलाच झेंगड बाजूला. अंशाची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे कामरान. तलोली कामरान. स्कोर पंच जरा 2 मिनिटांना स्कोर सांगा. 22 रन झालेले आहेत. 9 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे नायरा इलेव्हनला. बघूया प्रवीण आता पुढचा चेंडू खेळून काढेल तो अविनाश. पंचांचा इशारा. नोच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे ती 23. 1 बाद 23. बघूया. विकेट. अविनाशाची विकेट. 2 बाद. संघाची धावसंख्या होत आहे ती 23. तिसऱ्या ओव्हरचा सामना चालू आहे. तिसऱ्या ओव्हर मधला 4 चेंडूंची समाप्ती. 5व्या चेंडूवरती बघूया आता प्रवीण काय करतोय. प्रवीण याचा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23. 8 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. बघूया धीरज जोशी. आणि धीरज जोशी यांनी डायरेक्ट कामरानला मागे टाकून त्यांनी त्याचा कमालीचा षटकार दाखवलेला आहे. 630 मीटरचा छक्का. बॉल पण दिसणार नाही असा.
आणि धीरज जोशी यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानमध्ये मिसाईल सोडण्यात आलेले पाकिस्तानमध्ये हिरव्या कलरचा राजू गोगा, राजेंद्र बार्शी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. राजूच्या दांड्या गुल, राजू गोगा नाही, राजूच्या दांड्या गुल. हॅट्रिक झालेले. संघाची धावसंख्या होत आहे ती किती? 4-23 आणि किती मध्ये 6 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज. बघूया 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बघूया शेवटचा चेंडू बघूया शेवटचा चेंडू. ओव्हर सॉरी शेवटच्या ओव्हर मध्ये बघूया आता काय बघायला मिळतो. 6 चेंडू मध्ये चौकारसाठी व विकेटसाठी श्रीकांत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा नगद इनाम देण्यात येईल, याची काळजी घ्यायची. विकेटसाठी व चौकारसाठी. शेवटची ओव्हर घेऊन येत आहे कैलास आणि 6 चेंडू मध्ये संघाला 11 रनांची जीत हवी आहे. बघूया आता कैलाशाचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो विकास. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणय. दोघांची A1 जोडी. KPLचा हा सेमीफायनलचा राऊंड बघतोय आपण. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा प्लेअर प्लीज साईड लावा ना. जीवन पांडुरंग रे जरा प्लीज साईड लावाल तर बराबर. बघूया शेवटची ओव्हर. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. पहिला चेंडू कैलाशाचा डिक्लेअरच्या पंचांचा इशारा. डिक्लेअरच्या रूपात संघाची धावसंख्या होते ती 24. 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईक करेल तो प्रणय. कैलाशाचा पहिला चेंडू खेळून काढला विकासाने. त्या चेंडूवरती 1 रन घेऊन आपल्या संघाला जीतच्या जवळ घेऊन येत आहे. आता 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. बघूया फील्ड. पंच टाइम घेऊ नका कृपया. दोन्ही संघांना विनंती आहे, टाइम घेऊ नका. अजून एक सामना आपल्याला पुढे खेळवायचा आहे. 2 सामने खेळवायचे आहेत पुढे अजून. योगेश सर कुठे असतील? तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. योगेश सर, कॉमेंटेटर योगेश सर. कैलाशाचा दुसरा चेंडू खेळून काढला तो प्रणय याने आणि त्याच बॉलवरती खणखणीत चौकार असा आपल्याला बघायला मिळालेला आहे. 4 चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता. नायरा 11ला आयन्स 11ने ते 34चा टार्गेट ठेवला होता नायरा 11च्या समोर. बघूया 4 चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता. पंचांचा इशारा व्हाईट आणि या व्हाईटच्या संख्येने अतिरिक्त धावसंख्या वाढते ती. 4 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 29 रन आणि चांगला असा फटका बघायला मिळतोय प्रणयाचा आणि चांगली अशी अपील. 1 रनच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 30. 3 चेंडू मध्ये 3ला 4. 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता. बघूया विकास. सुंदर असा कव्हर ड्राइव्ह. बघूया पूर्ण टीम आयन्स 11ला चेअरअप करताना बघताना मिळते आपल्याला. बघूया 3 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता. सुंदर अशी बॉलिंग. पंच विकेट कोण झाला? आउट कोण? विकासाचा विकेट पतन.
विकास ही मुतखड्या बाजूला झालेला आहे आता. 700 एकरचा मालिक आऊट. वकील एकला 3. एक बॉल मध्ये 3 रनांची आवश्यकता. 1-3. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि नायरा 11 चे प्लेयर आहेत ते कृपया करून प्लीज आतमध्ये राहा. पहिली गोष्ट, अंदर कोई नहीं आएगा. सेमीफाइनल का राउंड है, अंदर कोई नहीं आएगा. आसमान से गिरा खजूर में अटका. देखते हैं कैलाश इसका गेंदबाजी अभी फोकस करते हुए अपना प्रणय निकला दौर में जाता हुआ और मैच को जीत लिया है आयन्स 11 ने और मैच को समाप्त किया है. चला योगेश सर, कृपया तुम्ही कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मॅच लागलेले. योगेश सर प्लीज ऐकत असाल तर तुम्ही कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. योगेश पाटील सर कॉमेंटेटर आपले.